ज्योतिबाच्या यात्रेत गुलाल का उधळला जातो? चांग भलचा गजर एवढा शक्तिशाली का आहे? तुम्ही कधी या श्रद्धेच्या रंगांनी भरलेल्या महासागरात गेला आहात का? नमस्कार, मी अंकिता शिवतरे. सोल स्पिरिच्युअल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक यात्रांपैकी एक म्हणजेच ज्योतिबा मंदिर येथे भरली जाणारी ज्योतिबा यात्रा. महाराष्ट्रामधील कोल्हापूर जवळील वाडी रत्नागिरी या डोंगरावर वसलेलं हे मंदिर भगवान ज्योतिबांचं आहे, जे दैत्यांचा संहार करणारे आणि भक्तांचे रक्षण करणारे देव म्हणून ओळखले जातात. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला येथे भव्य यात्रा भरते, ज्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर राज्यातून लाखो भाविक येथे येतात. या यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुलालाची उधळण. संपूर्ण डोंगर, मंदिर परिसर आणि वातावरण गुलाबी रंगानं न्हाऊन निघतं आणि चांग भलं या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमतो. पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळू लागते आणि डोंगर चढताना प्रत्येकाच्या ओठांवर चांग भलं चा गजर ऐकू येतो. अनेक भाविक नवस फेडण्यासाठी पायी चालत येतात. काही दिंडी काढतात तर काही कुटुंबासह येऊन देवाचं दर्शन घेतात. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या आणि रस्ते गर्दीनं फुलून जातात आणि दर्शनासाठी तासनतास रांगा लागतात. यात्रेदरम्यान भजन कीर्तन, धार्मिक कार्यक्रम आणि पारंपरिक विधी मोठ्या भक्तिभावानं पार पाडले जातात. ढोल ताशा पथकांचे सादरीकरण, लोककलेचे कार्यक्रम आणि भक्तांचा उत्साह यामुळे संपूर्ण वातावरण अधिकच भारावून जातं. मंदिराभोवती मोठा बाजार भरतो, जिथे खेळणी, पूजा साहित्य, कपडे आणि विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असते. अनेक कुटुंबासाठी ही यात्रा केवळ दर्शनापुरती नसून एक परंपरा आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली श्रद्धा. काही भाविक वर्षानुवर्ष नियमितपणे येथे येतात आणि आपल्या जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी ज्योतिबाचा आशीर्वाद घेतात. या यात्रेत सहभागी झाल्यावर प्रत्येकाला एक वेगळी ऊर्जा, मानसिक समाधान आणि आध्यात्मिक अनुभव मिळतो आणि गुलालानं रंगलेले ते दृश्य आयुष्यभर लक्षात राहते. अशा प्रकारे ज्योतिबा यात्रा ही श्रद्धा, उत्साह, रंग आणि संस्कृती यांचा अद्भुत संगम आहे, जी महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचं जिवंत प्रतीक असून प्रत्येकाला एक अविस्मरणीय आणि दिव्य अनुभव देऊन जाते.